तर नमस्कार भाऊंनो, स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या भावाच्या यूट्यूब चॅनलवर. तर भाऊंनो, आज आपण आणले आहे शिवजयंती उत्सव. प्रॉपर आज आपण संपूर्ण बॅनर आपल्या पिक्सल लॅबमध्ये करणार आहे. तर भाऊंनो, आजची जी काही कन्सेप्ट आहे ही प्रॉपर क्रिएटिव्ह प्लस अट्रॅक्टिव्ह एकदम खतरनाक कन्सेप्ट आहे. तुम्हाला 100% आवडणार आहे. एक आणि एक गोष्ट मी तुम्हाला डीपमध्ये समजून सांगणार आहे. 100% आजचा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा. प्लस आज आपण फ्री PLP फाईल पण दिल्या आणि त्याचबरोबर फ्री मटेरियलही दिले. ओके, काळजी करू नका. बाकी या व्हिडिओला ढीक प्रेम द्यायचं आहे. शिवजयंतीपर्यंत भरपूर भरमसाठ प्रेम द्या आणि नक्कीच सगळ्यांनी जय शिवरायाला कमेंट करायला विसरायचं नाही. 100% सगळ्यांचे कमेंट असणं गरजेचं आहे. जेवढे व्हिडिओ बघतील तेवढ्या कमेंट असणं गरजेचं आहे. तर भावांनो, आजचा व्हिडिओ 100% तुम्हाला आवडणारच आहे. तर त्यासाठी आजच्या व्हिडिओला लाईक करा आणि जर चॅनलवर नवीन असला तर नक्कीच आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामला आणि टेलिग्रामला लवकरात लवकर फॉलो आणि जॉईन करा, कारण का तिथं आपण मटेरियल्स आणि अपडेट देत असतो. त्याचबरोबर येत्या 2 दिवसात आपला क्लासही चालू होतो भावांनो. तर खरंच मनापासून धन्यवाद. भरपूर प्रेम दिला बॅचला. नक्कीच ॲडमिशन भरपूर चांगल्या प्रकारे झाल्यात. तर अजूनही कोण इच्छुक असतील तीन लवकरात लवकर वर तुम्हाला नंबर दिला आहे, यावर संपर्क करून तुम्ही PC किंवा मोबाईल या संदर्भातच्या क्लास रिलेटेड इन्फॉर्मेशन विचारू शकता किंवा ॲडमिशन डन करू शकता. नक्कीच तुम्ही इन्फॉर्मेशन चेक करून घ्या संपूर्ण. आणि जर काय अधिक इन्क्वायरी करायची असेल किंवा काय माहिती विचारायची असेल तर नक्कीच वर नंबर दिसायला, यावर कॉन्टॅक्ट करा. सविस्तर कॉलवर बोलूयात किंवा व्हॉट्सअपला मेसेज केला तरी मी सविस्तर रिप्लाय देईन. तर चला, तर आता आपण बिना वेळ घालता आपल्या आजच्या ट्युटोरियलला आपण सुरुवात करूया. तर भाऊंनो, आता आलो आपण आपल्या पिक्सल लॅब ॲप्लिकेशनमध्ये. तर इथं सगळं आपण सविस्तर बॅनर करणार आहे आणि त्याची तुम्हाला फ्री PLP देणार आहे. तर फ्रॉम गॅलरीमधून आपण जे काही साईज आहे बेसिक अशी, तर ती आपण ॲड करून घेऊयात एकदम चांगल्या प्रकारे. आता ही प्रॉपर आपला आढावा बॅनर आहे. प्रॉपर तुम्ही म्हणू शकता 10x20 तर या थीममध्ये आपला बॅनर आहे ऑलरेडी. ओके, साईज फिक्स चेक करून घ्या तुम्ही. त्यानंतर इम्पोर्ट करूयात आपण काही गोष्टी, जसं की आता आपण टेक्स्चरायझड जे काय प्रॉपर बॅकग्राऊंड आहे तर ते आपण दिले. तर रिलेटिव्ह साईज नाही तर ते आपण फीड सेट करून घेऊयात. तर मी एक निळ्या प्रकारचं टेक्स्चर घेतलेलं, त्याला ब्लॅक अँड व्हाईट केलं आणि त्याचा ब्लेंड मोड चेंज करा ओव्हरली, आणि तेच आपण इथं वापरले. ओके, एकदम इझिलीरित्या आणि एकदम खतरनाकरित्या. तर हे नक्कीच चेक करून घ्या. त्यानंतर आता आपण पुढचा मुद्दा ॲड करूयात. तर ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज हे जे लिहिलेलं आहे तर ते आता हे प्रॉपरलीरित्या आपल्याला यूज करायचं आहे लो ऑपॅसिटीमध्ये. आता इथं ब्लेंडिंग मोड आपल्याकडं अवेलेबल नाही, तर 0 करायचं पहिल्यांदा, त्यानंतर जरा जरा वाढवायचं. जसं की 20-22 वाढवलं की आपलं काम झालं, म्हणजे आपल्याला ब्लेंड झाल्यागत दिसते ती पाठीमागं प्रॉपरलीरित्या. ओके, डन. त्यानंतर इम्पोर्ट. पुढील मुद्दा, पाठीमागं शिवनेरी थीम, शिवनेरी किल्ला आपल्याला दाखवणं गरजेचं आहे, कारण का तोच भरपूर मेन आहे या थीममध्ये. त्यानंतर पुढील मुद्दा, आता इकडे आणि तिकडे एक शेप आपल्याला ॲड करायचा आहे. इझी प्रॉपर इकडे एक शेप ॲड केला, तिथं आपल्याला शुभेच्छेच्या तीन येणार सगळ्या गोष्टी. आणि अजून इकडे एक शेप आहे तर तो आपण नंतर करूयात. तर पहिल्यांदा झेंडा ते म्हणजे जसं प्रॉपरली ते सिरियल वाईज तर त्या थीममध्ये आपण ॲड करत जाऊयात गोष्टी. तर या थीममध्ये आपला झेंडा ॲड केला. तुम्ही यात तुमच्या मनाप्रमाणे भरपूर काही चांगल्या प्रकारे बदल करू शकताय. मी कमीत कमी एलिमेंटमध्ये तुम्हाला समजेल अशा थीममध्ये, तुम्हाला प्रॉपरलीरित्या कळेल अशा थीममध्ये चांगल्या प्रकारे बॅनर करण्याचा प्रयत्न केला. नक्कीच आवडला का नाही कमेंट करून सांगा. बाकी छत्रपतींचा जो का आपला पुतळा आहे, म्हणजेच एक प्रकारे अश्वारूढ पुतळा, तर तो कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. एकदम खतरनाक. मागल्या वर्षी भरपूर खतरनाक ट्युटोरियल आल्यात भाऊन. माझं मत आहे त्याला पण तुम्ही ढीक प्रेम द्यावं. नक्कीच त्या गोष्टी तुम्ही विसरू नका. भरपूर चांगल्या प्रकारे बॅनर आलेलं म्हणजे व्हिडिओ आलेला आहेत. ओके, तर त्यानंतरचा पुढचा मुद्दा, आपलं खाली आपण फेड सेक्शन ॲड केलं ग्रेडियंट थीममध्ये, PNG ग्रेडियंटमध्ये. त्यानंतर पुढील मुद्दा, प्रॉपर आता इथं शुभेच्छा तीन लिहिलेलं आहे, तर ते जरा मी आपल्या पहिल्यांदाच घेतलं. का पहिल्यांदा घेतलं, कारण का वर प्रॉपरली ते जरा आपलं जे काय तटबंदी थीम आहे तर ते येणार आहे, त्यामुळे ती जरा त्याच्या अंडर ठेवल्या. बघू शकता आता ही तटबंदी थीम आली आपली प्रॉपर किल्ल्याची. तर हे लाल किल्ल्याचं घेतलं आहे मी, PNG थीम करून घेतली ती लाल किल्ल्याची कटिंग करून. ओके, पुढील मुद्दा, शिवजयंती उत्सव. तर आता मी एक प्रकारे रोजावन इथं गोल फॉन्ट वापरला आहे. तुम्हाला जो आवडेल तो नक्कीच तुम्ही वापरा. असं काय माझं मत नाही की होच वापरा ते वापरा. तुम्हाला जो योग्य वाटतं आहे आणि जो चांगला वाटतोय तो नक्की इथं यूज करा. भरपूर ऑप्शन्स आहेत आपल्याकडे. कॅलिग्राफीचं पण ऑप्शन आहे, त्यानंतर DG इन्फिनिटी जे तुमच्याकडं असतील चांगल्या प्रकारे तर त्याचा वापर करा. त्यानंतर इथं निमित्त आपणांस व आपणा परिवारास हार्दिक शुभेच्छा किंवा मावळ्यांना ते तुम्ही जे काय तुम्हाला पाहिजे तर त्या थीममध्ये तुमचं डोकं वापरून तुमच्या पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं ते जे काय वाक्य तर ते पूर्ण करा. ओके, तर या थीममध्ये आपला संपूर्ण मुद्दा क्लिअर अप झाला. त्यानंतर पुढील गोष्ट, जसं की आता इकडं आपण शेप ॲड केला, तो डायलॉगच्या खाली येणार आहे. एकदम छान प्रकारचा डायलॉग आहे. भरपूर मला आवडला आहे, तुम्हालाही आवडेल. नक्कीच चेक करून घ्या.
नक्कीच डायलॉग आपण आता ॲड केला आहे बघा. आता का नाही तुम्ही डिझाईन करते वेळी पिक्सल लॅबमध्ये जरा फुटल्यागत वाटेल काय, पण काय करायचं, काय काळजी करू नका. तुम्ही जेव्हा सेव्ह करताय अल्ट्रामध्ये तेव्हा ती एकदम क्लिअर अँड क्लीन दिसत्या, ह्याची मी गॅरंटी देतो. ओके, तर या थीममध्ये आपला जो काय डायलॉग आहे ह्यो ॲड झालेला आहे, नक्कीच बघू शकताय. आता हे तुम्हाला फुटल्यागत वाटायला डायलॉग, काळजी करू नका. हे जो डायलॉग आहे हे जेव्हा आपण तुम्ही अल्ट्रामध्ये सेव्ह करशीला संपूर्ण बॅनर, तर एकदम छान आणि एकदम खतरनाक दिसेल, काळजी करू नका. त्यानंतर पुढील मुद्दा, खालच्या शिबिटचूकच्या प्रॉपर्टीवर त्याचे काय आपण म्हणतोय PNG, जसं की सेप तुम्ही म्हणू शकताय, तर त्या थीममध्ये जवळपास एकूण 11 दिल्यात. हा बॅनर तुम्ही कोणत्याही थीमसाठी वापरू शकता. मी मगाशी म्हटलं प्रॉपर सिंगल थीममध्ये वापरू शकताय, फक्त नावासाठी वापरू शकताय, आणि मोठ्यातला मोठा केवढाही फ्लेक्स असू दे तर त्यासाठी वापरला तरी चालून जाईल आरामात, ही मी गॅरंटी देतो. त्यानंतर पुढील मुद्दा, इम्पोर्ट करूयात गोष्ट, तर ती म्हणजे काय, शिबिटचूक. आता मी माझं नाव ऑलरेडी ॲड करून घेतलं इथं, तर तसाच MT आपण मुद्दाही दिला आहे, जसं की बघू शकता हा MT मुद्दाही दिला आहे, तर तो मी इथं ॲड करून देतो, जेणेकरून तुम्हाला त्यावर डायरेक्टलीरित्या नाव टाकून तुमचं जे काय काम असेल तर ते तुम्ही चालवू शकताय. तर आता मी आडवा बॅनर केला लँडस्केपमध्ये. तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही याच थीममध्ये जसं की काही गोष्टी इकडे तिकडे करून साईज चेंज करून तुम्ही उभाही बॅनर करू शकताय, काळजी करू नका. एकदम चांगल्या प्रकारचा बॅनर तयार होईल. फक्त काय, तुम्हाला अलाइनमेंट जमली पाहिजे आणि कोणत्या गोष्टी कशा ॲडजस्ट करायच्या ह्या जमल्या की प्रॉपर आपलं काम झालं. ओके, तर नक्कीच आजचा व्हिडिओ 100% एकदम खतरनाक आणि एकदम डीपमध्ये, कमीत कमी एलिमेंटमध्ये चांगल्या प्रकारे आपण डीपमध्ये कसं डिझाईन करू शकतो याचं एक उत्तम उदाहरण होतं. तर नक्कीच आजचा जो ट्युटोरियल आवडला असेल तर नक्कीच आजच्या ट्युटोरियल लाईक करा, आणि जर चॅनलवर नवीन असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा. बाकी कमेंट करायला विसरू नका. मी म्हणले मगाशीच सांगितलं की जय शिवराय, भरमसाठ कमेंट झाल्या पाहिजेत. आणि क्लासही लक्षात ठेवा भाऊ, येत्या 11 तारखेला, म्हणजेच आता 2च दिवस राहिले आहेत फक्त. नक्कीच जे कोणी इच्छुक असतील त्यांनी लवकरात लवकर ॲडमिशन डन करा, कारण का भरपूर ऑलरेडी सीट्स झाल्यात, पण नक्कीच जे इच्छुक असेल त्यांच्यासाठी आपण सीट ॲडजस्ट करूया, नो प्रॉब्लेम, काळजी करू नका. बाकी मोबाईलचाही क्लास अवेलेबल आहे. PCचं मी सीट सिलेक्टेड सांगितलं, मोबाईलचं प्रॉपर्ली त्या रेकॉर्डेड क्लास भेटते तोही अवेलेबल आहे, तोही आता येत्या 2 दिवसात क्लोज होईल. ओके, जेणेकरून तुमच्याकडे जे काय अवेलेबल आहे, PC असो किंवा मोबाईल असो, जर PC अवेलेबल असेल तर PCचा करा, मोबाईल असेल तर मोबाईलचा करा, नो प्रॉब्लेम. वर तुम्हाला नंबर झाला आहे, यावर बिंदास्त कॉन्टॅक्ट करा, सविस्तर आपण बोलून घेऊयात. बाकी भेटलो लवकरच आपण एकदम चांगल्या विषयाड नाद व्हिडिओमध्ये. तोरबाय काळजी घ्या, टेक केअर, लव यू ऑल, टेक प्रेम, बाय, धन्यवाद, जय शिवराय.